औचित्यवाडी. डेपुटी श्याम्या थांबा ना. काल मागायलाच पडायला असतं त्याला काहीतरी कारण सांगू तो. काय झालं भाऊ? कुठं चालले तुम्ही? अरे गावात चाललो नगरला. येऊ द्या ना मला. तू कशाला येतो नगरला? मी असंच बसलेलं डेपुटी. येऊ द्या ना, पाहिलं माहित नाही पडायचं. मी इथं बसलेली. अरे पडायचा विषय नाहीये, महत्वाचं काम आहे त्यांचं. पंचायत समिती जिल्हा परिषद दोन्ही ठिकाणी जायचं आम्हाला. आम्ही दुपारपर्यंत येतो. मला बी आनंदाची बातमी कळलं तुमच्या सोबत. काय नाही आनंदाची बातमी, आम्हाला महत्वाचं काम आहे. ए, बरं. ठीक आहे. अरे नको तिकडे ट्रॅफिक. टेबल अरे शीट, टेबल सीट ट्रॅफिक वाले पोलीस वाले धरते नगरमध्ये धरते. हा येडा आहे काय? पुढे एक तर हेल्मेट आता फाटूर ठेवलेलं आहे. हेल्मेट घ्यायचं तिथून आता तसं जाणार आहे. हेल्मेट तिकडला हेल्मेट लागत आहे आता. नक्की तिकडे चालले ना तुम्ही हा. सरकारी काम. तुला सांगतो आता साहेबांनी ना आले नगरमध्ये अधीक्षक साहेब आलेत ना आपले. लय कडक कायदा केलाय त्यांनी आणि वाहतुकीचे नियम पाळायला पाहिजेत. आम्ही आता टेबल सीट जात नाहीत. आता हेल्मेट सगळं आम्ही पुढे घेणार येतं. येडा झाला काय तू? येऊ नको जा. बस चल जाऊ का? आम्ही येतो येतो. चल चल बाय बाय बाय. अयो लय जाम झालं गाड्या. काय रे का शिकायला? अरे हे काय आत्ताच 10 मिनिटं झाली. हा होय. चालवणाच मला याड्या. कस काय पडले काय? नाही रे, मग नुसते ढेकरे येऊ राहिलेत. का मग? डेप्युटी जागर तुला माहित नाही का? नगरला गेले ते म्हणले नाही सुवर्णाच्या तुला जायचंच. हा ना. हा मग काय ते तुला सांगतो. मटन फ्राय, हंडी, काळा रस्सा, बाजरीच्या भाकरी, विचारूच नको. त्याच्यामुळे तू पोट फुगलेलं दिसते श्याम्या. पादर मीठ पी म्हणजे मोकळं होईल. होय हा नाही रे, पाणी लय पिलो ना, जेवलो पुन्हा. येडय का काय? दाखवून घे नाही तर माणसं फुटून मरत येत बरं का. नाही एवढं काय जेवायचं खायला? डेपुटीची सवय. सगळ्या डिश मागवायच्या आणि 2-2 पीस खायचे. उरलेले कोण? हाय श्याम्या. अरे काय तुला काय होतंय? कुठं चालत्या बैलगाडीला पेंडी चढ असती काय? असं म्हणू तुला सांगतो. एक जिरा राईस म्हणू नको, परत बिर्याणी बी सांगितली. आणि भाकरीचं विचारत नको. नाही सुवर्णजोतचा काळा रस्सा म्हणलो काय विषय आहे का? तुला माहिती आहे चांगलं. पिवळा म्हणू नको, काळा म्हणू नको. अगं बाबा सांगूच नको. तोंडाला पाणी सुटायला लागलं. बस ढेकर देत एकटाच. नाही मी आता इथंच पडणार तुला सांगतो. लय कटाळा आलाय मला. अयो कांद्याची घेतली की लावून? पाऊस यायला लागलाय, वातावरण झालंय आता. पाऊस चालू होईल. हा आणि पावडर शिपून घे. काय झालं भाऊ? काय म्हणजे तुम्ही नगरचा बहाणा करून पंचायत समितीचा बहाणा करून मला सोडून कुठे गेलते? अरे तुला सोडून जायला काय काय लग्न बिग्न होतं काय झाल्या? अरे पंचायत समितीत काम होतं गेलतो. काय काम होतं? गप बसा. मला तुम्ही नेलच का नाही? अरे दादा थोडं काम होतं, काम झालं आणि श्याम्या म्हणला मला थोडं जेवायचे, भूक लागली म्हणून हॉटेलात गेलो. मग त्याला जेव घातलं ना या डेपुटीचं. साधारण कदाचित दुसऱ्या माणसाला नेऊन जेव घालते. काय संबंध आहे का? मला नेलं नाही ना, माझ्या डोकं फिरला. आता स्पेशल जेवायला नव्हतं गेलो आम्ही, कामाला गेलतो. जेवायला गेलते तुम्ही. काही म्हणले ना जाल्याला तरी मला माहिती तुम्ही जेवायलाच गेलते. अरे खरंच तू शपथ माय ना काय घेऊ शपथ म्हणजे तुम्ही तिकडे जेवत आणि खावत आणि माझ्या शपथ घेऊन मला मारता का काय? नाही पण झालं काय? झालं काय म्हणजे मला नेलं का नाही तुम्ही? मला नेलं का नाही? गाडी एकटा ज्याला जड झाला असता का? जड जाई. सध्या टेबल सीटला परवानगी नाहीये नगरमध्ये. आता एसपी साहेबांनी सध्या लय कडक कायदा केलाय. त्यांचा बरोबर आहे, वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे. साहेब दिसले मी उतरला असतो खाली. काय होतं पुढे तसं नसतं. पळाल्यावर तो बोलत पोलीस लोक धरते. म्हणून मी तुला कवर पळशील तू पोलिसांना बघून. तसं नाही दादा, एडवण करू नको. तुला नाही ना दुसऱ्या वेळेस जेवायला. हे चुकीचं केलेलं तुम्ही नेलेलं कुठे नाही. कुठे श्याम्या? तुला श्याम्याने सांगितलं काय? श्यामेने काय सांगितलंय? ते वाडा खाली पडलाय. ढेकर ढुकर देत असं डेरी फुगली. डेअरी फुगली ना? काय नाही फुगली काय मला कळणार त्याची. अरे, मला सांग, अन्न लोकांचं पण पोट आपलं आहे ना. खायचं काही लिमिट असतं का? नसतं. 30 रोट्या, एक मटणाची फुल हंडी आणि हाफ बिर्याणीची. बापरे. तरी म्हणत होता डेप्युटी बिर्याणी लय बाहेर लागते, अजून घेऊ का? म्हणजे येडा झाला काय? आता काय डोकरावानी खातो काय? म्हणून सूर पाटा फुगलाय. वेटर जमलं. वेटरने झेंडू बाम लावला नंतर याला पोटाला रोट्या वाहू म्हणला खाणं आहे का काय? पोटालाच लावला. येडा आहे तो खायला. काय झाले मंडळी घरी तरी खात नाही ना, घरी करता येत नाही. मग बाहेर गेला कसा वासवास करतो आणि वासवास केलं का मग ते मागून निघत. फुटायचं बरं का तिकडं मरायचा. हे बघ, मला अन्नदान करणारा माणूस मी. तो म्हणला मला जेवायचं, मी जेवू घातलं. पोट त्याचं होतं, अन्न माझं होतं, पण त्याला कळायला पाहिजे. हे गलत केलं पण मला नेलं नाही ना. तू काळजी करू नको. पुढच्या वेळेस तू चल, तुला जेवू घालतो. व्हायला काय खाल्लं राशीच रोट्या व्हायला. बरं मी काय म्हणतोय, त्याच्यातल्या 3 म्या नसते त्यांना. जाऊ दे, आपण जातच असतो जेवायला. तेवढं पटकन करून घे, पळ चल.
काय हो? काय नाही सुगंधा निवांत बसली काय अहो आता ते घरातलं आवरलं ना बाहेर येऊन बसली चून लागते हो गरम पणले होते लाईट बी गेली काय म्हणता बरं जाऊ दे तू बोर झाली अशी लईच बोर झाले तुला एक गंमत सांग का काय तुम्ही जन्माला येतानाच एक गंमत म्हणून आलेले आणि तुमच्याकडून काय गंमत आहे का सांगा काय म्हणली तू आता मला काही नाही बोला अरे श्याम्या नाही का श्याम्या हा. श्याम्या डेपुटी जेवायला गेली मग तुम्ही नाही गेले मला लिहिलं नाही तुला सांगतो सुवर्ण ज्योतीवर गेले बरं का तुला सांगतो 30 रोट्या श्याम्याने अयो नाही मिळाल्या आणि कचाकच गिळल्या 30 रोट्या तुला सांगतो फुल हांडी आणि हाफ बिर्याणी गळ्याने खाल्लं नाही येते एखाद्या म्हशीच्या याच्यावरती गंमत झाली पोट ना पोटाचं डरामलंय आणि ढेकरू दे असं ढेकर नका देऊ मला किळ असेल शांत बसा तुम्ही काय झालं का फुकट भेटलं ना कुठे गेले ते सुवर्ण ज्योतला चोरनं ज्योतला जेवण भारी बरं का जेवण भारी म्हणून याला कुठं कळायला एकदा फुकाडचं भेटलं खायला लागल्यावर कसा लयच अवघड आहे बाई कायच करावं यांना तुला सांगतो 30 रोटी हा बिर्याणी हा भांडी बिर्याणी फुल अंडी लक्षात ठेव एवढी गंमत. हा तर तेच मी लिस्ट करून ठेवते जा चाललेलं हसली की नाही तुम्ही आल्यावर मग माय गंमत तशी असते गंमतच आहे बाई यांची गरज अय 30 रोटी एक हांडी आणि एक हाफ बिर्याणी कुठं आहे झोपून 30 रोटीने एक हांडी हाफ बिर्याणी उठ त्या आजीन ते बसल्यात पाठी मागून हवा सोडतीन तर उडून जायला बसल्यात तुला काय खापाना कर झोपलेलो मी काय खापाना मग काय खापाना अरे एवढं खाते होय खादाडवानी काय झालं मग पोट मी खाल्लं अरे एवढं दुनियाच्या आखरीत खाल्लंस तो श्याम्या डेपुटी सांगत होती डेपुटी म्हणले मला तिथं नेलं आणि खाली मान घालायला लावलं मी हा तो 30 रोट्या एक हांडी आणि हाफ बिर्याणी खाते तो एवढं आखरीत दुनियाच्या आखरीत कोणी मोजलं मी मोजलं काय बाबा खाता नाही भूक लागलेली होती खाल्लं ज्या माणसाने दिलं तुला ती मोजीत होती ना येडे का काय डेपुटी म्हणले काय तुला हा तुला सांगतो डेपुटी मला म्हणले वेटर आहे ना वेटर बाजूला जाऊ देत नव्हता रोटीवर रोटी रोटीवर रोटी रोटीवर रोटी मग काय करू ते म्हणले बाजरीची भाकर भाजायला टाइम लागतो मग एक भाकर येऊस तर मध्ये 4-5 रोट्या होत असत्या कोणी मोजल्यात अरे पिसाळा होता का काय खायला एवढा अरे लोकांनी दिलं मन काय हात तोडून खायचा का काय अक्कल धर थोडी बाबू डेपुटी सगळीकडे सांगितलं सगळीकडे बोबाट झाला काय सांगतो हा 30 रोटी पांडी मी झोपतो इथं कुठं झोपत घरी जा उठ आधी झोपल्यानं काय झालं 30 रोट्या उठ उठ 30 रोट्या उठ झालं गप बस बर का फुल अंडी हाफ बिर्याणी 30 रोटी गपना लिख त्या आजा बघायला लागले एवढं खातो का काय खायसावानी 30 रोटी हाफ बिर्याणी 30 रोटी 30 रोटी हाफ बिर्याणी गपना राव आल्या जाऊ दे 30 रोटी अरे आधीच उमाऱ्या घामारीवर राहिलं मला झोपलं तर उठून दिलं आता परत कमून चिडितो रे मला फुल हंडी हाफ बिर्याणी 30 रोटी गपना राव एवढं कामा काय ए बाबा गप जा काय नाही म्हणत 30 रोटी हाफ बिर्याणी झालं तू गप्पा उघड डोक्यात जाऊ नको आम्हाला जा ना तुला कुठं काय म्हणतोय मी तू नाव घेतलं का 30 रोटी 30 रोटी झालं लय हानी नाही येऊन तुला मी सांगतो मी हाफ बिर्याणी एक तर चालता येईना मला आधी पळायला लावतो ये ना ये 30 रोटी हाफ बिर्याणी 30 त्या काही इडीत खाली पाडीत तुला ये तुला दाखवतो मग 30 रोट्या तीस रोट्या फुल अंडी बिर्याणी कशाला खायचं बरं एवढं तुला कोणी सांगितलं अख्ख्या गावाला माहित झालं आणि मला माहित होणार नाही का? काय आणि उलट अशा चांगल्या गोष्टी पहिले माझ्यापर्यंत येत असतात हो लईच 30-40 रोट्या खाल्लेल्या दिसत्या आता खाल्लं माझं पोट होतं अहो एवढं कसं खाल्लं तुम्ही ढोरबीर आहे का हो मला सांगा बरं शामराव खाण्याची काही पद्धत असते कधी एवढी बिर्याणी पण फुल हंडी पण बापरे भूक लागली होती किती महिन्यापासून उपाशी होते आता तू असं करायला लागली का
तू असं म्हणजे जास्तीत जास्त 2-3 रोट्या माणूस खात आहे. डेपुटी नेलं जेवायला सुवर्ण ज्योतला, तुला नाही माहिती का लय भारी क्वालिटी असते तिची. फुकट म्हटल्यावर तुम्हाला तर मी तर म्हणते कायच म्हणाव, पैसे देऊन खाल्लं असतं का एवढं? बिल द्यायला एवढं कुठं पैसे. हा ना, फुकट भेटलं म्हणून खाऊन घेतलं. जाऊ का, तू नको मग हे करू लय. जा. जाऊन झोपणार मी आता निवांत एकदम. 30 रोट्या. अयो 30 रोटी. हा पांडे नाही, हा पांडे. डेपुटी डेपुटी. थांब, ठीक आहे, तू ठीक आहे, थांब थांब. काय रे, कम पळतो त्याच्या पाठीमागं? कम पळतो? तू त्याला अरे ठीक समजून आहे. सांगा बरं का नीट. काय झालं, काय कम पाडतो? आणि मला सांगा, हा जेवायला ते नेलं आणि मला सगळा अपमान करून ठेवला गावामध्ये. काय अपमान केला? ते गावात सगळे लोक चिडी देतात मला. 30 रोटी, फुल चिकन हंडी, हा जायला आलता काय तुझ्याकडे? हाफ बिर्याणी. अरे त्या चाष्टावर जायला म्हणलो होतो. काय चेष्टावर डेपुटी असं कुठं असतं करावं? हा खाऊ घालायचं आणि पुन्हा सगळ्या गावात एकटा काढायचं. माझा काय तो 30 रोट्यापेक्षा कमी खाल्ल्या काय? कुठं बोललो काय मी? डेपुटी अहो माणूस आहे मी, 30 रोट्या कुठं खाईन का मी? नाही पण निदान एक हांडी तर खाल्ली का नाही? एक हांडी हाफ आहे का? अरे आज करत देतो, पोटतोय तरी तुला म्हणलं होतं मी. ती वेटर थांबला तुला रोट्या आणून, 30 नाही खाल्ल्या. 19च्या आसपास गेलाय तू. काही काय बोला काय सांगतो म्हणजे? अरे का रे नालाय का? किती खाल्ले मग त्याने? 30 रोटी, एक अंडी. आलेल्या हानी बरं तुला सांगतो मी, तू बंद कर आता ही. मी तिकडे सांगायला गेला. त्यालाच काय अख्या गावात चिडी देत मला. काय म्हणते? अख्या गावात झाले सगळीकडे. कोणत्या गावात झालं? सुगंधा मगाशी भेटली की म्हणते 30 रोटी, फुल हंडी, हाफ राईस. अजून कोण म्हणलं? दिघ्या म्हणला यांचा. मग अख्ख्या गावाला झालं का? अरे 2च माणसं म्हणजे मग अख्खं गाव झालं काय? ए नाराज नको हो, आम्ही चाष्टा केली, ते मायापाशी आलं, मला भांडायला लागलं. कावडी पुटी हे शामराव तुमचा लय जवळचं आहे का? मला कम नाही नेलं तुम्ही जेवायला? हा त्यांनी हे केलं, किती खाल्लं, काय केलं? 30 हे आपलं रोटी. सहज म्हणलो. तू गप्पर का? तुम्हाला सांगतो डेपुटी असं करता जेवायला येणार तुम्ही लोकं आम्ही. मारीत त्याला मी सहज म्हणलो, खाल्ल्या असेल 30 रोट्या, एक हाफ अंडी, एक हाफ जिरा राईस, हाफ बिर्याणी आणि एक हंडी खाल्ली म्हणलं. हे साऱ्या गावात सांगण्याचं मला काय वाटलं? सगळ्या गावाला कुठे सांगितले? 2च माणसाला सांगितलं नाही तर मग सगळ्या गावाला करीन मी आता. सगळ्या गावाला सांगेन. बघायचे का? शांत राहा तू, मी काय एकटा नव्हतो खायला. शांत तसं नाही डेपुटी बी होते बसणार. माझ्यासोबत खायला. सगळ्याचं बिल झाले ते 30 रोट्याचं. महिना मग तसं नाही बसणार. ज्याला शांत, ज्याला जावा जेवायला नेईन ना तेव्हा शांत बस. नेईन ना ते तुला जेवायला. एवढं मी खायला टेम याला जेवायला घाल, जेवण आहे अख्ख्या गावात करीन. कर जाय, मी नाही भेट कोणाला. हा? हा, 30 सांग. रोटी, 30 रोटी, हा 30 हाफ रोट्या अंडी. सांग. हा, जाय, मला पुरस्कार भेटन माग. काय सांग? खाण्याचा खाण्याचा पुरस्कार असतो या माग पेपरला वाचलो होतो मी. बरं नाही म्हणला, पाचायचा पुरस्कार भेटेल. तुला खरं ना जाल्या ना, तू तुमच्यात बसलेच नाही खरं नाही. जाऊ दे, मी जातो निघून. 30 रोटी. जाल्या तुला सांगतो परत जर बोलताना पाय बरं का तू आता. ए बरं जाय बाबा, जाय, नाही बोलणार. जाय कुशल म्हणतो आख्या गावात कर. जाय 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 जाय, नाही त्याला बोलत. चिडवतोय. जा 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 जा, त्याला झोप सांगा बरं का टिपू. जा, झोप उमारे घामारे सुटले तुला, इतका जेव होतो. येडा आहे काय? तुला सांगावं का नाही काही? सावळटा इतक्या रोट्या खाल्ल्या मी, तुला एवढं म्हणलं होतं का? आपलं चाष्टावरी म्हणलं, त्याला लगेच जाऊन सांगितलं. कसा चिडवतोय? 5-6 रोट्या खाल्ल्या त्यांनी, एक हाफ जिरा राईस खाल्ला आणि अर्धी हंडी खाल्ली असेल. त्याला खायची आवड आहे टाक, जरा. टाक. अजून बघतो काय सांगतो. काय नाही सांगत भाऊ, जाय जा, पळ तू बी जा. नाही मार जाऊ शकन बघत. जा जा, उठ लगेच. उठ जा. लगेच गेले मी परत आगीत त्याला जा, टाकायला उठ 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 उठ. बघितलं प्रेक्षकांनो, चाष्टा गेले ते शामरावला एवढा राग आला. तुमच्या गावात आहे का कोणी 30 रोट्या, हाफ हंडी आणि एक बिर्याणी खाणारा?